जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, वर्दी मिळवण्यासाठी एक सुवर्ण संधी आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुरुष उमेदवारांची 165 हाईट पाहिजे आहे आणि महिला उमेदवारांची फक्त 155 सेंटीमीटर हाईट पाहिजे आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुरुषांना न फुगवता छाती 80 पाहिजे आहे आणि फुगवून 85 पाहिजे आहे. विद्यार्थी मित्रांनो, यासाठी सर्व विद्यार्थी पात्र असणार आहे आणि या भरतीची संपूर्ण A to Z प्रोसेस आपण सांगणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, भरतीमध्ये सुरुवातीला काय असणार आहे, ग्राउंड असणार आहे, लेखी असणार आहे आणि विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम फी किती असणार आहे, एक्झाम फॉर्म केव्हापासून भरणं सुरू होणार आहे, हा फॉर्म ऑनलाईन भरायचा आहे का ऑफलाईन भरायचा आहे, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तर चला आपण बघूया. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या समोर हे जाहिरात दिसते. विद्यार्थी मित्रांनो, परिपत्रक दिसत आहे, नोटीस दिसत आहे. तर पहा, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड नोटीस. आणि बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, ही जी जाहिरात आहे ही आहे RPFची. ठीक आहे, रेल्वे प्रोटेक्शन फोर्स. ठीक आहे, आणि इथे बघा RPF 2/2024 विल बी पब्लिश ऑन 15/4/2024. म्हणजे 15 तारखेला तुमची जाहिरात आणि त्याच दिवशी तुमची ऑनलाईन फॉर्म भरण्याची लिंकसुद्धा सुरू होईल. अवेलेबल ऑन सेम डे ऑन ऑफिशियल वेबसाईट. ठीक आहे, तर तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता 15 तारखेपासून 15 एप्रिलपासून. विद्यार्थी मित्रांनो, खूप महत्त्वाचं हे अपडेट आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि यामध्ये काय असणार आहे, तर सुरुवातीला पेपर असतो. आता ज्या विद्यार्थ्यांचा पेपर चांगला असेल त्यांनी नक्की यासाठी ट्राय करा. ज्यांचं ग्राउंड जरी थोडं जरी कमी असेल तर त्यांनी इथे नक्की ट्राय करा. यामध्ये 35 मार्क्सचं गणित असते, त्यानंतर 35 मार्क्सचं रिजनिंग असते, म्हणजेच बुद्धिमत्ता असते. आणि उर्वरित जेवढे प्रश्न राहिले आपले, हे किती झाले, 35 जुने 70, आणि उर्वरित जे 50 प्रश्न आहे, 120 प्रश्न राहतात. 120 प्रश्न राहतात विद्यार्थी मित्रांनो. यामध्ये 50 प्रश्नामध्ये जवळपास 17 ते 18 प्रश्न हे 10वीपर्यंतच्या विज्ञानावर राहते आणि उर्वरित जेवढे पण प्रश्न आहे ते GS किंवा GK मध्ये असतात. चालू घडामोडीचे प्रश्न इथे 7 ते 8च्या दरम्यान इथे प्रश्न येते. असा ह्यांचा सिलेबस असतो आणि खूप चांगल्या प्रकारे सिलेबस असतो. एकदम पोलीस भरतीसारखे लेवल पूर्ण असते, कारण की ही भरती जी आहे ही 10वीवरच आहे. ठीक आहे, तर सर्वांनी या भरतीकडे फोकस करू शकता. ज्यांचं लेखी वर फोकस असते आणि सेंट्रल लेवलची जाहिरात आहे आणि आपल्या मुंबईमध्ये सुद्धा तुम्ही भरू शकता. विद्यार्थी मित्रांनो, फॉर्म बघा इथे बघा, मुंबईसाठी भरू शकता. तर मुंबईमध्ये नक्की जागा आहे आणि भरपूर जागा इथे 1 नंबर किंवा 2 नंबर जागा मुंबईलाच असणार आहे. तर मुंबईला भरू शकता किंवा आसपास जर भरायचे असेल तुम्हाला, उदाहरणार्थ अहमदाबाद किंवा तुम्हाला बिलासपूर जवळ पडते, ते भरू शकता. म्हणजे आपल्या महाराष्ट्राला जे लागून आहे तिथे भरू शकता विद्यार्थी मित्रांनो तुम्ही. आणि चांगल्या प्रकारे तुम्ही जॉब करू शकता. जसं भोपाळ भरू शकता, जे जवळजवळ आहे आपल्या महाराष्ट्राचे, तिथे भरू शकता आणि चांगल्या पद्धतीचा जॉब आहे हा. ठीक आहे, आणि वर्दीमेट जॉब आहे. RPF प्रोटेक्शन फोर्स चांगला आहे. तर सर्वांनी हा फॉर्मसुद्धा भरा आणि सोबतच तुमचा पोलीस भरतीसोबतच हा अभ्यास होईल.